नमस्कार मित्रांनो, डिजिटल माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण सीईटीचा फॉर्म कसा भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, MBA असेल, BEd असेल, MAd असेल, लॉ असेल, लॉ मध्ये 5 वर्षाचा अभ्यासक्रम असेल किंवा 3 वर्षाचा अभ्यासक्रम असेल, या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आपल्याला सीईटी या ठिकाणी द्यावी लागते. मित्रांनो, या सीईटीचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म सुरू झालेले आहेत आणि फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सीईटीचं सविस्तर वेळापत्रक, कोणकोणत्या अभ्यासक्रमांसाठी सीईटी द्यावी लागणार आहे या सर्व बाबींची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. मित्रांनो, जर आपण हा व्हिडिओ बघितलेला नसेल तर सर्वप्रथम आपण हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तसेच वरती आय बटनावर क्लिक करून सुद्धा आपण हा व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण आमच्या चॅनलला जर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. चला तर मग सुरू करूया. प्रवेशासाठीची सीईटीचा जो फॉर्म आहे तो फॉर्म कसा भरायचा. CETcell.mahacet.org या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत. या वेबसाईटवर बघा, ऑनलाईन सिस्टीम आपल्याला या ठिकाणी एक पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 साठी आपण या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन सिस्टीम या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 2024 हा पर्याय उपलब्ध झालेला आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय उपलब्ध झालेले आहे, एक साइन इन आणि एक रजिस्टर. या ठिकाणी बघा, न्यू युजर साठी आपल्याला या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे. ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे त्यांना साइन इन करावं लागतं. मित्रांनो बघा, या ठिकाणी रजिस्टर या पर्यायावर आपण क्लिक करणार आहोत. रजिस्टर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही नेसेसरी इन्फॉर्मेशन आपल्याला भरायला लागणार आहे. यामध्ये बघा, या ठिकाणी फुल नेम ॲज पर SSC HSC मार्कशीट, म्हणजे 10वी आणि 12वीच्या मार्कशीट प्रमाणे या ठिकाणी आपल्याला आपलं नाव जे आहे ते नाव आपल्याला टाकावं लागणार आहे. मित्रांनो, नाव टाकून झाल्यानंतर आपला व्हॅलिड ईमेल ID सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. व्हॅलिड ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला एक पासवर्ड जनरेट करायचा आहे, जो पासवर्ड आपल्याला पुढे लागणार आहे. बघा, आपण जो पासवर्ड जनरेट केलेला आहे तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्ड मध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकून झाल्यानंतर पुढे रजिस्टर या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा, रजिस्टर हे बटन आपल्याला दिलेलं आहे. या रजिस्टर बटनावर क्लिक करायचा. रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा, पुढे आपल्याला एक पॉपअप विंडो आलेली आहे. या पॉपअप विंडो मध्ये युजर इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे. या युजर इन्फॉर्मेशन मध्ये आपली जी पर्सनल डिटेल आहे ती पर्सनल डिटेल आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. यामध्ये बघा, वडिलांचं नाव, आईचं नाव, जेंडर, त्यानंतर रिलीजन, मदर टंग, नॅशनॅलिटी आणि ॲन्युअल इन्कम अशी इन्फॉर्मेशन आपल्याला यामध्ये भरायची आहे. बघा, या ठिकाणी आपण ही पर्सनल इन्फॉर्मेशन भरल्यानंतर या ठिकाणी आपलं ॲन्युअल इन्कमची जी रेंज आहे ती ॲन्युअल इन्कम या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ॲन्युअल इन्कम या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर पुढे बघा, आपल्याला या ठिकाणी मॅरिटल स्टेटस आपलं जे आहे मॅरिड अनमॅरिड ते सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपला जो परमनंट ॲड्रेस आहे तो परमनंट ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. बघा, आपण या ठिकाणी आपला जो परमनंट ॲड्रेस आहे तो परमनंट ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, परमनंट ॲड्रेस टाकल्यानंतर आपला जो करस्पॉन्डंट ॲड्रेस आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. जर आपला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी एक चेकबॉक्स दिलेला आहे, त्या चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर बघा या ठिकाणी अदर इन्फॉर्मेशन आपल्याला भरायचे आहे, ज्यामध्ये बघा डोमेसाईल जे आपला आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र असेल तर येस करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा मायनॉरिटी डिटेल्समध्ये आपण मायनॉरिटीमध्ये येत असाल तर मायनॉरिटी असेल, डिसॅबिलिटी असेल. त्यानंतर इयत्ता 10वी आपली कधी आपण पास झालेलो आहोत ती माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे, ते वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर 10वीला मिळालेले जे मार्क आहे ते मार्क सुद्धा आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला 10वी कोणत्या बोर्डातून झालेलो आहोत ते बोर्ड आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. त्यानंतर कोणत्या राज्यातून 10वी झालेले आहे ते राज्य या ठिकाणी नोंदवायचं आहे. त्यानंतर 10वी नंतर बघा 12वी या ठिकाणी आपण अपेअर असाल तर या ठिकाणी येस हा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपली बेसिक प्रोफाईल जी आहे ती बेसिक प्रोफाईल या ठिकाणी तयार झालेली आहे. या ठिकाणी बघा प्रोफाईल, रजिस्ट्रेशन, हेल्प डेस्क, हॉल तिकीट असे सर्व पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये बघा प्रोफाईल आणि रजिस्ट्रेशन हे जे दोन पर्याय आहेत यामध्ये आपण ऑलरेडी आपली बऱ्यापैकी प्रोफाईल भरून घेतलेली आहे ते आपण या ठिकाणी बघतोय. त्यानंतर बघा रजिस्ट्रेशन या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या सीईटी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आपल्याला कोणत्या सीईटी साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी सर्व सीईटी साठी एकच प्रोफाईल असल्यामुळे या ठिकाणी सर्व सीईटी आपल्याला दिलेल्या आहेत. मित्रांनो आपल्याला हव्या असलेल्या सीईटी साठी आपण या ठिकाणावरून अर्ज करू शकता. बघा या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन पण दिलेलं आहे, त्यानंतर मेडिकल एज्युकेशन पण आहे आणि फाईन आर्ट, ॲग्रिकल्चर एज्युकेशन असे वेगवेगळे एज्युकेशन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो बघा या ठिकाणी हायर एज्युकेशन साठी मी अर्ज करत आहे. या ठिकाणी बघा मी LLB 3 वर्षाचा जो कोर्स आहे त्या कोर्ससाठी या ठिकाणी अप्लाय करत आहे. मित्रांनो बघा त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो या ठिकाणी ओपन झालेली आहे, जी विंडो लॉग इन होऊन आपल्याला मिळालेली आहे. मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाच्या काही सूचना आपल्याला दिलेल्या आहे. या सूचना वाचून या ठिकाणी चेक बॉक्स करायचा आहे. मित्रांनो चेक बॉक्स केल्यानंतर बघा या ठिकाणी ज्या सूचना आहेत त्या सर्व सूचना आपण वाचून घेतल्यानंतर आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशनच्या ज्या डिटेल्स आहेत ते बऱ्यापैकी डिटेल्स आपल्याला ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेले आहे, ज्या आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस या ठिकाणी भरल्या होत्या. मित्रांनो त्यानंतर बघा पुढे आपल्याला जो आपला परमनंट ॲड्रेस आहे तो आपण भरलेला होता. करस्पॉन्डंट ॲड्रेस जो आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी भरला होता. ते सर्व डिटेल्स आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली दिसते. बघा ही सर्व डिटेल्स जर बरोबर असेल तर या ठिकाणी आपल्याला एक सिक्युरिटी पिन आहे, तो सिक्युरिटी पिन म्हणजेच तो कॅप्चा कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवर आपल्याला एक OTP प्राप्त होईल. तो OTP जो आहे तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. मित्रांनो OTP टाकून झाल्यावर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आपला जो ॲप्लिकेशन आयडी आहे तो ॲप्लिकेशन आयडी या ठिकाणी जनरेट झालेला आहे. मित्रांनो आपले रजिस्ट्रेशन या ठिकाणी जे आहे LLB 3 इयर साठी आपण या ठिकाणी सक्सेसफुल रजिस्टर झालेलो आहोत. मित्रांनो बघा आपल्याला आता पुढील प्रोसेस या ठिकाणी करायची आहे. त्यासाठी आपल्याला प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म हे जे बटन दिलेलं आहे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला जे जे स्टेप फॉलो करायचे आहेत त्या सर्व स्टेप आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. साधारणतः 9 स्टेप आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यातली एक स्टेप आपण या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे, जी रजिस्ट्रेशनची डिटेल्सची स्टेप आहे ते आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर बघा पुढे या ठिकाणी आपल्याला डोमेसाईलच्या डिटेल्स आपल्याला या ठिकाणी भरायच्या आहे. आपण महाराष्ट्राचे रहिवासी असल्यामुळे यस आपण रजिस्ट्रेशन मध्ये केलं होतं. या ठिकाणी आपल्याला आपली कॅटेगरी जी आहे ती कॅटेगरी आपल्याला निवडायची आहे. आपली कॅटेगरी या ठिकाणी निवडल्यानंतर बघा आपण कोणत्या कॅटेगरीचे आहोत ती कॅटेगरी म्हणजे जात जी आहे ती जात आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर आपल्याकडे जातीचं सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर अवेलेबल हा पर्याय निवडून आपलं कास्ट सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे.
कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकून झाल्यानंतर पुढे आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र आहे का विचारलेले आहे, असेल तर अवेलेबल हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर आपण नॉन क्रिमिलियर मध्ये असाल, आपल्याकडे नॉन क्रिमिलियर असेल तर अवेलेबल हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर बघा पुढे काही बेसिक प्रश्न आहेत ते आपण पूर्ण करायचे आहेत, ज्यामध्ये बघा अनाथ आहात का, एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन या ठिकाणी विचारलेला आहे. आपण या ठिकाणी ग्रॅज्युएशन हा पर्याय निवडलेला आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी सगळी प्रोफाईल आपण भरल्यानंतर बघा एक एरर आलेला आहे. हा एरर काय म्हणतो, यू आर अपेअरिंग 12th. आपण पाठीमागे बघा 12वी अपेअर असं नोंदवलं होतं, बरोबर ना. तर या ठिकाणी क्वालिफिकेशन 12वी आलेलं आहे आणि आपण इथे ग्रॅज्युएशन नोंदवत आहोत. तर आपल्याला या ठिकाणी बेसिक जो बदल आहे तो आपल्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये करून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी मी रजिस्ट्रेशनच्या पेजवर आलेलो आहे मित्रांनो. रजिस्ट्रेशनच्या पेजवर प्रोफाईलमध्ये आपल्याला जायचं आहे आणि प्रोफाईलमध्ये बघा आपण या ठिकाणी लास्टला 12वी अपेअर केलं होतं, तिथे नो हा पर्याय निवडून या ठिकाणी जी 12वीची इन्फॉर्मेशन आहे ती सर्व 12वीची इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरून घ्यायची आहे मित्रांनो. ही आपण जर ग्रॅज्युएट झाला असाल तर या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन ही भरावी लागणार आहे. आपण या ठिकाणी 12वी अपेअर म्हटलं होतं, आता आपण अपेअर न म्हणता इथे 12वीची इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरून घेत आहोत. ही सर्व 12वीची इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह चेंज या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला जो पुढे एरर आला होता तो एरर या ठिकाणी ऑटोमॅटिक जाणार आहे. 12वीची सर्व इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी भरून सेव्ह चेंज या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपली प्रोफाईल पुन्हा एकदा आपण सेव्ह केलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या टॅबवर आलेलो आहोत मित्रांनो. या ठिकाणी आता आपण सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर बघा ऑटोमॅटिक या ठिकाणी 10वी आणि 12वीची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे आणि एरर सुद्धा गेलेला आहे. या ठिकाणी आपल्याला ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन ऍड करायची आहे. आपण ज्यामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं असेल, BA BCom BBA BCA काय असेल ते ग्रॅज्युएशनची नोंद आपल्याला या ठिकाणी करायची आहे. ज्यामध्ये आपण कोणत्या युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पास आहोत का अपेअर आहोत, त्यानंतर आपल्याला मिळालेले मार्क, या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी नोंदवायच्या आहेत. ग्रॅज्युएशनची संपूर्ण माहिती भरून सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी 10वी 12वी ग्रॅज्युएशन ही सर्व माहिती आलेली आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर सीईटीची परीक्षा देण्यासाठी आपल्याला एक्झामिनेशन सेंटर या ठिकाणी निवडायचं आहे. या एक्झामिनेशन सेंटरमध्ये आपल्याला 4 शहरांची नावं द्यायची आहे, ज्या शहरामध्ये आपण सीईटीची परीक्षा देण्यासाठी जाणार आहोत. आपल्याला सुटेबल असलेली 4 शहरं आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे. आपला पसंतीक्रम जो आहे तो परीक्षेसाठीच असणार आहे. त्यामुळे आपल्याला जे जवळचं सेंटर, जवळचं शहर असेल असे शहर आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे. 4ही शहर या ठिकाणी दिल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सही अपलोड करायची आहे. फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी बघा या ठिकाणी आपण सर्वप्रथम फोटो हा पर्याय निवडलेला आहे आणि आपल्याकडे जो फोटो आहे तो फोटो आपण या ठिकाणी ओपन करून या ठिकाणी अपलोड या बटनावर क्लिक केलेला आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी आपला फोटो जो आहे तो फोटो या ठिकाणी अपलोड झालेला आहे. आता आपण सही या ठिकाणी अपलोड करून घेऊया. बघा सही सुद्धा या ठिकाणी मी अपलोड करून घेतलेली आहे. अपलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर सही आपली अपलोड होणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं एक आयडेंटिटी प्रूफ आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे, ज्यामध्ये मी वोटर आयडी हा पर्याय घेतलेला आहे. या ठिकाणी बघा वोटर आयडी सुद्धा मी या ठिकाणी माझ्या कॉम्प्युटरमधून अपलोड केलेला आहे. त्यानंतर बघा सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्मची समरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे. आपण जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची संपूर्ण समरी आपण या ठिकाणी काळजीपूर्वक बघून घ्यायची आहे. आपल्याला जर काही त्यामध्ये डाऊट असेल किंवा काही दुरुस्ती करायची असेल तर आपण या फॉर्म मध्ये आत्ताच दुरुस्ती करून घेऊ शकतो. फॉर्म जर सबमिट झाला तर आपल्याला या फॉर्म मध्ये दुरुस्ती करता येणार नाहीये, त्यामुळे काळजीपूर्वक हा फॉर्म चेक करायचा आहे. चेक झाल्यानंतरच आपण सबमिट करायचा आहे. मित्रांनो संपूर्ण फॉर्म चेक झाल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा हा पॉपअप काळजीपूर्वक वाचून येस या पर्यायावर क्लिक करायचं आहे. येस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला पेमेंट ऍक्सेप्ट करायचं आहे.
पेमेंट ऍक्सेप्ट केल्यानंतर प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी पेमेंट गेटवे ओपन होणार आहे। या ठिकाणी एक पॉपअप आलेला आहे, तो सिक्युरिटी अलर्ट होता, तो सगळ्यांनाच येणार नाही। बघा या ठिकाणी आपल्याला पेमेंटचे ऑप्शन दिलेले आहे, यूपीआय पेमेंट आहे, कार्ड पेमेंट आहे, नेट बँकिंग आहे, त्यानंतर इतर सर्व ऑप्शन दिलेले आहे। यातला मी QR कोड हा ऑप्शन या ठिकाणी घेतलेला आहे आणि कंटिन्यू केलेला आहे। मित्रांनो हा QR कोड ऑप्शन आपल्याला आलेला आहे, आपण आपल्या मोबाईलवरनं गुगल पे, फोन पे, भीम UPI किंवा पेटीएम द्वारे हा QR कोड आपल्याला स्कॅन करून आपलं जे पेमेंट आहे ते पेमेंट आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। मित्रांनो हा जो QR कोड आहे हा QR कोड या ठिकाणी मी स्कॅन करून बघा पेमेंट पूर्ण केलेलं आहे। आपलं पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे। मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिक तो पेमेंटची प्रोसेस आपली पूर्ण करून घेणार आहे। पेमेंटची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर बघा या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला उपलब्ध झालेला आहे। या फॉर्मची आपल्याला प्रिंट आउट काढून आपल्याकडे व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे। मित्रांनो अशा प्रकारे आपला सीईटीचा फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असाच एक नवीन विषय घेऊन। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।